नमस्कार, मी गौतमी गोदावरी, पुष्प 64वे। गोदा नंदिनी संगमावर छोटा नारायण बसलेला होता। छोटीशी नंदिनी गोदामाईस समर्पित होत होती। हे पाहून नारायण म्हणाला, नंदिनी माई, तू जसं बालपणीच ठरवलं ना की जीवन गोदामाईस अर्पण करावे, अगदी तसंच मला देखील वाटतंय की हे जीवन प्रभू रामचंद्रास द्यावे। नंदिनी माई, आजपासून तू माझी समर्पण गुरु। जसे या संगमाच्या पुढे तुझे नाव देखील राहणार नाही, तसेच माझे नाव, कुल, अस्तित्व सर्व काही प्रभू रामचंद्रच, असे म्हणून तो संगमावरील जलात उतरला। संगम जलाचे तीर्थ प्राशन केले आणि नंदिनी प्रवाहाकडे पोहू लागला। असे बरेच अंतर तो प्रवाहाविरुद्ध गेला आणि माघारी फिरला। आता तो नंदिनी जलाबरोबर गोदामाईकडे निघाला आणि मुखाने श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असा घोष करू लागला। तसा तो संगमस्थानाच्या समीप पोहोचू लागला तसा त्याचा आनंद परमानंदात रूपांतरित होऊ लागला। त्या शांत निसर्गरम्य स्थळी त्याचा रामनामाचा जयघोष आसमंतात भरला। नंदिनी गोदेस समर्पित होत होती आणि तिच्याबरोबर गोदामाई समर्पित होताना नारायणास वाटले, आपण प्रभू रामचंद्राच्या चरणकमलासच मिठी मारतोय की काय। कितीतरी वेळ तो त्या आनंद सागरात डुंबलेला होता। माई ही सुखावली होती। माऊलीने दिलेला, नाथाने आचरलेला मानव धर्म आता राष्ट्रधर्मात रूपांतरित होणार होता, असे स्वप्न ती रंगवू लागली। बाळाचे पाय पाळण्यात दिसतायत असे आईचे मन सांगू लागले। जांबेहून निघाल्यापासून तो माईच्या काठाकाठानेच इथवर आला होता। त्याला पंचवटीत जाऊन प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचे दर्शन घेण्याची ओढ माईने दिवसागणिक पाहिली होती। काल त्याने पंचवटी स्थळाचे दर्शन घेतले तेव्हाच त्याच्या मनात विचार आला की आपण इथेच राहावे, प्रभू रामचंद्रांचे ध्यान करावे। पण पंचवटीतील भाविकांची गजबज आपणास प्रभू भक्तीत अडथळा ठरेल हे या लहानग्या जीवाच्या मनी आलेले माईने पाहिले आणि म्हणून माईचे मन मोठं स्वप्न पाहू लागले आणि त्यात पंचवटीपासून माघारी फिरून त्याचे मन या शांत स्थळी स्थिरावलेले पाहून माईच्या आनंदात भरच पडली। एवढ्यात माईचे लक्ष समोरच्या भल्या मोठ्या वटवृक्षाकडे गेले आणि ती पाहतच राहिली। समोर साक्षात मारुतीराया वटवृक्षावर बसून डोळे भरून नारायणाकडे पाहत होते। माईची दृष्टीभेट होताच त्यांनी माईस अभिवादन केले आणि स्वतःच्याच भाग्याचा हेवा करीत माई मार्गस्थ झाली। पुढे सप्ताहभर गेला नसेल, पण नारायण या नंदिनी संगमावरच्या टाकळी गावात स्थिरावला। वयाच्या 5व्या वर्षीच मुंज झालेल्या या वटूने या ठिकाणी गायत्री पुरश्चरण करण्याचा संकल्प केला। 12 वर्षाचं लेकरू गायत्री पुरश्चरण करेल का नाही, हे काही सामान्य मूल नाही। स्वतःच स्वतःला उत्तर देत माई पुढे निघाली। धन्यवाद।